नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या संघाने अलीकडेच 13व्या क्रमांकाचा ICC महिला विश्वचषक 2025 जिंकलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने या ठिकाणी 13व्या क्रमांकाचा ICC वुमन्स वर्ल्ड कप जो काही झाला 2025 मध्ये त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. मला कमेंट करून सांगा, हे जे काही महिलांचं विश्वचषक झालं आणि पुरुषांचं विश्वचषक झालं याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर आजच संध्याकाळी आपण त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करूया. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 12 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि कोणती योजना ही जगातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य योजना बनलेली आहे, हेल्थ स्कीम बनलेली आहे इन द वर्ल्ड. बरोबर, प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आयुष्मान भारत योजना. ही जी काही योजना आहे त्या योजनेमुळे 12 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांना त्याचा या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि ही योजना आयुष्मान भारत योजना जगातील पहिल्या क्रमांकाची आरोग्याच्या संदर्भात असलेली योजना बनलेली आहे. या योजनेबद्दल सांगायचं म्हटलं तर 2-3 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. दुसरा पॉइंट, प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्रणालीमध्ये हस्तक्षेप करणे, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक अशा दोन्ही आरोग्यांना संरक्षण देणे, हेल्थ केअरला समग्रपणे संबोधित करण्यासाठी या योजनेचे उद्दिष्ट आहे. आणि तिसरा पॉइंट, यामध्ये आरोग्य आणि निरोगीकरण केंद्रे आणि राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना या 2 प्रमुख आरोग्य उपक्रमांचा समावेश आहे. या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी 5 लाख रुपये इतकी रक्कम त्यांना त्यांच्या आरोग्य योजनांमार्फत या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात असते, देण्यात येत असते. तर अशा प्रकारची ही आयुष्मान भारत योजना आहे जी की जागतिक लेवलवरती आरोग्याच्या संदर्भात असलेल्या योजनांमध्ये सर्वात अव्वल स्थानी या ठिकाणी ही योजना आलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा विचारताना स्टार मार्क करून ठेवा. दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्याच दिवशी 7 नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्टुडंट डे विद्यार्थी दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त साजरा करण्यात येतो. दुसरा पॉईंट, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 27 ऑक्टोबर 2017 रोजी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या. या दिवसातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून देणे, शिक्षणातून उन्नती साधता येते हे दाखवणे आणि त्यांच्या कष्टाची जाणीव करून देणे या तिन्ही उद्देशाने दरवर्षी आपण आता 7 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत विद्यार्थी दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत. ठीक आहे, महाराष्ट्र आपलं राज्य, आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत वर्तमानमधील देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, 7 नोव्हेंबर 2025 या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी भारतीय हॉकीला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपल्या भारतीय हॉकीची 100 वर्ष या ठिकाणी कंप्लीट झालेली आहेत. म्हणजेच 3-4-5 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. भारतीय हॉकीचा यावर्षी शताब्दी सोहळा आहे जो की 7 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. कोणत्या ठिकाणी? मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम. कोठे आहे? नवी दिल्लीमध्ये. हॉकी जे काही भारतीय हॉकी फेडरेशन आहे याची स्थापना केव्हा झाली?
तर 7 नोव्हेंबर 1925ला. देशाची पहिली प्रशासकीय संस्था होती कोण? भारतीय हॉकी फेडरेशन. ठीक आहे. 100 वर्ष हॉकीला कंप्लीट झालेली आहेत 1925 पासून 2025 पर्यंत. ठीक आहे. एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. 1925ला तर या ठिकाणी सुरू झालं, परंतु 1928 पासून 1956 पर्यंत भारताने जागतिक हॉकीवरती वर्चस्व गाजवलेलं होतं. सलग 6 ऑलिम्पिक सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. या ठिकाणी एक्स्ट्रा अजून 2 पॉईंट लिहून घ्या. हॉकीबद्दल बोलण्यात आलं तर पुरुष हॉकी जो काही संघ आहे त्याचे कॅप्टन आहेत हरमनप्रीत सिंग आणि महिला हॉकी जे काही टीम आहे त्याचे या ठिकाणी कॅप्टन आहेत सलीमा टेटे. या तिन्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. स्वच्छ सर्वेक्षण 2025च्या अहवालानुसार भारतातील सर्वात घाणेरडे शहर कोणते ठरलं आहे? पहा, लक्षात घ्या, कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला भारतातील सर्वात स्वच्छ शहर असं आत्तापर्यंत विचारण्यात आलेलं आहे. कधी कधी कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी भारतातील सर्वात घाणेरडे शहर असं देखील विचारलं जाऊ शकतं. तर या अहवालानुसार पर्याय क्रमांक ए मदुराई नावाचं शहर आहे ते या ठिकाणी भारतातील सर्वात घाणेरडे शहर या ठिकाणी या अहवालानुसार ठरलेलं आहे. 1 नंबरला मदुराई, 2 नंबरला लुधियाना, 3 नंबरला चेन्नई, तर 4 नंबरला रांची. अशा प्रकारे ही रँकिंग आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हा पण आजच्या दिवशी 7 नोव्हेंबरला आपण दरवर्षी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणून साजरा करतो. या दिवसाचा जो काही उद्देश आहे तो काय आहे? कर्करोगाबद्दल जागरूकता वाढवणे, प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचारांसाठी लोकांना प्रेरित करणे हा आहे. 2014 पासून हा दिवस साजरा केला जातो. तर 2025 ची थीम काय आहे ते लिहून घ्या. युनायटेड बाय युनिक अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2025. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस तसेच महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि तसेच जागतिक मधुमेह दिवस, 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच कोणाची संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विश्वजित सहाय असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विश्वजित सहाय असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच लेटेस्ट जे काही नवनवीन अपॉइंटमेंट्स नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्सपदी वंदना गुप्ता, भारताचे अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी, टाटा मोटर्सचे MD आणि CEO शैलेश चंद्र, वनस्पती जे काही भारतीय वनस्पती सर्वेक्षण आहे त्याचे 13वे संचालक कनद दास, BCCIचे अध्यक्ष मिथुन मनहास, राष्ट्रीय कॅडेट कॉर्पचे महासंचालक वीरेंद्र वत्स, आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रू पार्सन्स, भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगास्वामी, असोचॅमचे नवीन अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा, IUCN प्रजाती जगण्याची आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष विवेक मेनन आणि संरक्षण लेखा नियंत्रक विश्वजित सहाय. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. वाळवंटातील युद्धामध्ये ड्रोन आणि काउंटर ड्रोन क्षमतांची चाचणी घेण्यासाठी भारतीय सैन्याने कोणता सराव आयोजित केला होता? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वायू समन्वय 2. बरोबर. वायू समन्वय 2 हा या ठिकाणी जो काही सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पॉइंट लिहून घ्या. वास्तववादी,
इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि स्पर्धात्मक ऑपरेशनल वातावरणामध्ये विविध हवाई आणि भूसंपत्ती आणि बहुडोमेन कमांड आणि नियंत्रण केंद्रांचे एकत्रीकरण करून पुढील पिढीच्या युद्धासाठी भारतीय सैन्याच्या तयारीला मान्यता देण्यासाठी हा सराव तयार करण्यात आला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. पिढ्यानपिढ्या धूम्रपान बंदी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मालदीव नावाचा जो काही देश आहे तो या ठिकाणी धूम्रपान संपूर्णपणे बंदी लागू करणारा जगातील पहिला देश या ठिकाणी ठरला आहे. अत्यंत ही चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी अशाच प्रकारे भारतातील जे काही महत्त्वाच्या प्रथम घटना या ठिकाणी लेटेस्ट घडलेल्या आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करूया. संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे पहिलं राज्य केरळ, पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन जगातील तेलंगणा, पहिल्या परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन UAE मध्ये, जगातील पहिले सिरेमिक कचरा पार्क उत्तर प्रदेशमध्ये, देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य केरळमध्ये, बाळंतपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी, भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला ब्राझीलमध्ये, हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिलं राज्य हिमाचल प्रदेश, पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये तर कुनो राष्ट्रीय उद्यान, पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क आणि पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपत या ठिकाणी. पुढचा प्रश्न, जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये कोणत्या संस्थेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? कशाच्या बाबतीमध्ये तर या ठिकाणी वर्ल्ड्स नंबर 1 कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये. तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमूल, जे की भारतातील आहे. बरोबर. तर अमूल 1 नंबरला आहे आणि भारतातीलच संस्था 2 नंबरला आहे जागतिक लेवलवरती इफ्को नावाची. बरोबर. तर अमूल 1 नंबरला आहे आणि 2 नंबरला इफ्को आहे. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 3 नंबरला लक्षात ठेवू शकता ग्रुप क्रेडिट ॲग्रिकोल नावाची संस्था. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सामिया सुलुहू हसन कोणत्या देशाचे राष्ट्रपती या ठिकाणी बनलेले आहेत? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, टांझानिया नावाचा एक देश आहे. कुठे आहे? पूर्व आफ्रिकेमध्ये देश आहे टांझानिया नावाचा. तर या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत सामिया सुलुहू हसन असं त्यांचं नाव आहे. टांझानिया आत्ताच सांगितलं पूर्व आफ्रिकेतील देश आहे. राजधानी आहे डोडोमा, चलन आहे टांझानियन शिलिंग, पंतप्रधान आहेत कासिम मजलिवा आणि अध्यक्ष बनले आहेत सामिया सुलुहू हसन. प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती यांच्याबद्दल. तर 2025 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष बनलेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. नामिबियाचे नेतुत्व नंदी नदत्वाह, रोमानियाचे निकुसरडॅन, इक्वेडोरचे डॅनियल नोबोआ, पोर्तुगालचे मार्सेलो रेबेलो डी सौसा, दक्षिण कोरियाचे लीजे म्युंग, गयानाचे मोहम्मद इरफान अली, सेशेल्सचे पॅट्रिक हर्मिनी, बोलिव्हियाचे रॉड्रिगो पाज आणि टांझानियाचे सामिया सुलुहू हसन. पुढचा प्रश्न क्रमांक 11, शेंजेऊ 21 ही जी काही मोहीम आहे ती कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? शेंजेऊ, शांघाई अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. पर्याय क्रमांक बी, चीन या देशाने अशा प्रकारची मोहीम सुरू केलेली आहे. चीनने कक्षीय अवकाशामध्ये स्थानकावरील 6 महिन्यांच्या मोहिमेसाठी शेंजेऊ 21 क्रूड स्पेसक्राफ्ट लॉन्च केलेले आहे. त्यांच्या 6 महिन्यांच्या वास्तव्यादरम्यान शेंजेऊ 21 क्रू 27 वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. चीन देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग आणि चलन वापरलं जातं रेनबिन्बी. शेवटचा प्रश्न, डॉक्टर दीपक मित्तल यांनी अलीकडेच कोणत्या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, UAE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर UAE या देशाच्या अंतर्गत भारताचे राजदूत म्हणून डॉक्टर दीपक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, त्रिसेवेच्या पूर्व प्रचंड प्रहार सराव कोठे आयोजित करण्यात आलेला होता? महाराष्ट्र, तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश की राजस्थान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.